सौ स्नेहा विवेक माणगावकर प्रकाशित श्रीमद भगवद्गीता संगीतामृत हे नाट्यपदांच्या चालीत गुंफलेले महाकाव्य. रचनाकार स्वर्गीय श्री सीताराम गणपती मणेरकर. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहण्याचा योग आला आणि मी धन्य झाले. श्री अजित कडकडे, श्रीमती मीना शरद पाटील, विदुषी अर्चनाताई कान्हेरे ही मंडळी आमंत्रित होती. सुमधुर संगीतात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कैवल्य या छोट्या गोड गायकाकडून सुधीर फडके यांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं गीत विमोह त्यागुन कर्मफळाचा संस्कृत गीत अतिशय उत्तम, म्हणजे मंत्रमुग्ध करून टाकलं. इतका सुंदर सुरेख आवाजात त्याने गायलं. नेहाताईंनी मान्यवरांना खूप सुंदर असे शेवंतीचे प्लांट देऊन सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम पूर्णत्वास नेण्याचे भाग्य मला दिले, याबद्दल ह्या दयागणेश्वराचे मी खूप खूप आभार मानते. श्री सीताराम गणपती मणेरकर माझे आजोबा, वडिलांचे वडील, त्यांच्या सर्व मुलांचे व आम्हा नातवंडांचे ते बाबा. लहानपणी वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मला त्यांचा नेहमी सहवास लाभला. मणेरकरांच्या घरात जन्म घेणारी मी त्यांची एकुलती एक नात म्हणून त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. पांढरे स्वच्छ धोतर, सदरा, टोपी घालून वयाच्या 80-82व्या वर्षी ते आम्हा भावंडांना शाळेत सोडायला यायचे, हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांना भेटायला महाराष्ट्र गोमंतकातून अनेक प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती, लेखक, साहित्यिक आणि नातेवाईक येत असत. त्यांच्याबरोबर रंगलेल्या गप्पातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी येथे नजरकैदेत असताना त्यांची घेतलेली भेट, त्यांच्याकडून मिळवलेली प्रस्तावना, आजोबांनी हर्षकाळ नावाचं एक नाटक लिहिलं होतं, त्याची प्रस्तावना सावरकरांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे हिंदू महासभेचं त्यांचं कार्य, गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याबरोबर केलेले कार्य, गोव्यातील म्हापसा शहरातील ज्ञानप्रसारक मंडळ ह्या शाळेचेही ते 10 वर्ष कार्यवाह होते. त्याचप्रमाणे गोवा मुक्ती संग्राम, गोव्यातील मंदिरातून होणारे उत्सव आणि नाट्य परंपरा, त्यांनी नाटकात केलेली कामे, त्यांचं लिखाण, संग्रह, त्यांचे गुरु दत्तोपंत पटवर्धन बुवा यांच्या प्रेरणेने त्यांनी जे ग्रंथाचे लिखाण केले, ह्या साऱ्यांचा बाबांच्या सहवासात मला अनेक वेळा अनेक गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत. बाबांच्या संग्रही असलेली अनेक पुस्तकं, मासिकं, कात्रणं आलेल्या व्यक्तींना दाखवताना त्यावर झालेल्या खूप चर्चाही मी ऐकलेल्या आहेत. त्या वयात सर्व काही कळत नव्हते, तरी आपले आजोबा फार मोठे ज्ञानी व्यक्ती आहेत ह्याचा मला फार मोठा अभिमान होता. त्यांचा जन्म गोव्यातील पणजी येथे 1893 साली झाला. प्रारंभिक मराठी व नंतर माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण घेत 1910 साली पोर्तुगीज परीक्षा सेगुंत ग्राव हे विशेष गुणवत्तेसह प्रथम क्रमांकाने ते गोव्यामध्ये उत्तीर्ण झाले. परंतु वडिलांच्या दीर्घकालीन आजार व निधनामुळे डॉक्टर होण्याची त्यांची इच्छा बाजूला ठेवून 1906 साली ते सर्वस्वी दुकानदार झाले. व्यवसायाने जरी व्यापारी असले तरी त्यांचा पिंड मात्र समाजसेवकाचा आणि साहित्यिकाचा होता. 1925 ते 1935 या कालखंडात ते म्हापशातील ज्ञानप्रसारक या शिक्षण संस्थेचे प्रमुख कार्यवाह होते. त्याचवेळी त्यांनी ज्ञानप्रसारक विद्यालय, ज्ञानप्रसारक संघ, दुर्गा वाचन मंदिर, वैश्य मंडळ, शांतादुर्गा नाटक मंडळी या संस्थांचे कार्यकारी सदस्यत्व स्वीकारलेले होते. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी श्री शांतादुर्गा देवस्थान, धारगड, गोवा येथील रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकले. 1899 ते 1934 या काळात संगीत व गद्य नाटकातून त्यांनी एकूण 54 भूमिका केल्या आणि त्यातील 24 भूमिका ह्या स्त्री भूमिका होत्या. 1933 साली धारगड येथील शिमगोत्सवात वैश्यवाणी सम्राट श्री हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित संगीत हर्षकाळ हे नाटक त्यांनी स्वतः लिहिले आणि त्यातील प्रमुख भूमिकाही त्यांनीच केली होती. त्यावेळी रत्नागिरी येथे स्थानपती असलेल्या सावरकरांनी त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली आणि त्यांनी जो काही विषय निवडला होता त्या बाबतीत त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच इतिहासाची प्रामाणिक राहून लेखन केल्याबद्दलही फार मोठे अभिनंदनही त्यांचे केले होते. निरलस शिक्षणप्रेमी, समाजसेवक, लेखक, कवी, नट, नाटककार, इतिहास संशोधक आणि नाट्य इतिहासाच्या साधनसामग्रीचे साक्षेपी संग्राहक असा गौरव करून 1968 साली त्यांच्या गोव्यातील म्हापसे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. गोमंतकीय साहित्यिक व कलावंतांना मिळणारे गोवा शासनाचे मानधनही त्यांना मिळाले.
नियमितपणा, निर्व्यसनीपणा, निश्चित आहार, आसन आणि सूर्यनमस्कारादी व्यायाम यामुळे त्यांनी आपले शरीर चिवट व काठक असे राखले होते. लालसर निमगोरा रंग, सरळ नासिका, भव्य कपाळ, नाजूक जीवणी व चेहऱ्यावर सतत विलसणारे हास्य असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सदैव निरोगी व निरामय आयुष्य ते जगले आणि आयुष्याच्या शेवटी त्यांनी आत्मसमर्पणाचा निश्चय केला. दिनांक 29 मे 1977 रोजी निर्जला एकादशीच्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. ज्या वेळेला हे हस्तलिखिताचं प्रकाशन करायचं मी माझ्या हाती घेतलं त्यावेळी त्यामध्ये त्यांचं आत्मकथनही होतं. त्या आत्मकथनात त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना ही रचना करण्याचं का स्फुरलं, त्यामागचं कारण त्यांनी दिलेलं आहे. फार विस्तृत आहे त्याच्यामध्ये ते. थोडक्यात मी तुम्हाला ते सांगते, वाचून दाखवते. सात्विक मनाने, निस्वार्थी बुद्धीने व निर्लोभी वृत्तीने वागूनही बहुतेक आप्त मित्रजनांनी मला आजन्म मानसिक दुःखे भोगविली ही त्यांची माझ्यावर थोर कृपाच झाली आणि म्हणूनच हे वीरसंगीत रचण्याचे कार्य माझ्या हातून झाले. मानसिक दुःखतापाच्या शमनार्थ काव्य रचून ती गात असताना आनंद भोगण्याची परमेश्वराने जी मला बुद्धी दिली त्याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे. त्या उत्कट प्रबल इच्छेने मनात आलेल्या शंका आणि भीतींवर मी जय मिळविला. श्रीमद भगवद्गीतेतील 700 श्लोकांचा गुरुजनांकडून अर्थ समजावून घेऊन अर्थानुरूप 270 पदे रचण्याचे कार्य माझ्या हातून पुरे झाले. संगीत शाकुंतलपासून त्या काळापासून प्रसिद्ध झालेली संगीत नाटकातील अनेक पदे आणि चित्रपटातील काही काव्ये व इतर गवई चिजा अशा विविध चालींवर ही पदं रचलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की शक्य त्यांनी किंवा आवडेल त्यांनी गाण्याच्या उपयोगात ती आणावी आणि म्हणून त्यांनी त्याच्या बरोबरच नाटकातील स्थळं, त्या पदांची चाल, राग व ताल अशा चारही अंगांनी संगीताची माहिती अनुक्रमणिकेसह दिलेली आहे. त्यापुढेही ते असं म्हणतायत, पुस्तक अध्यात्म, विद्यासंपन्न आणि विद्वान श्रेष्ठ पुरुषांना अध्यात्मज्ञानासंबंधी काही विशेष सांगण्याकरता लिहिलेले नाही, मात्र श्रीमद भगवद्गीता ग्रंथ बोधनीती तत्वासंबंधी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा एकंदर वस्तुस्थितीचा केवळ ऐतिहासिक विचार करून विद्यार्थी वृत्तीने संतश्रेष्ठ आणि गुरुजन यांच्या कृपा आशीर्वादाने मी ते लिहिलेले आहे. या ग्रंथासाठी त्यांनी खास 3 चित्र काढून घेतलेली होती. त्याच्यात त्यांनी मोहग्रस्त अर्जुन, विश्वरूप दर्शन आणि मोहनष्ट अर्जुन अशी मोठी ती ऑइल पेंटिंग्स होती. आता आमच्याकडे फक्त त्याची फोटो राहिलेले आहेत. तर ही चित्र त्यांनी ज्यांच्याकडून काढून घेतले ते गोमंतकातील सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेवराव दिवकर आणि त्यांचे धाकटे बंधू गोविंद दिवकर यांच्याकडून त्यांनी काढून घेतली होती. या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात त्यांनी जे श्रीकृष्ण दाखवलेला आहे त्या श्रीकृष्णाला त्यांनी दाढी दाखवली आहे आणि तीही पांढऱ्या रंगाची दाखवली आहे. या बाबतीत त्यांची धारणा अशी होती की महाभारताचं जे युद्ध झालं त्यावेळी श्रीकृष्णाचं वय 83 होतं. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मंडळींना त्यांच्या वयानुसार दाढ्या होत्या व श्रीकृष्णाला सुद्धा असायला पाहिजे. ही चित्र ज्यांनी काढली ते गोविंदराव दिवकर हेही माझे आजोबा, मातामह म्हणजे आईचे वडील. त्यांचाही गोमंतकामध्ये फार मोठा सत्कार झाला होता. गोमंतकाचे एक सुपुत्र, ख्यातनाम नेपथ्यकार व सिनेकला दिग्दर्शक या नात्याने त्यांनी केलेल्या रंगकलेच्या सेवेबद्दल गोमंतक मराठी अकादमीने त्यांना मानस सदस्यत्व बहाल केले होते. बॉम्बे टॉकीज, गुरुदत्त फिल्म्स तसेच व्ही शांताराम प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटांचे सेट डिझायनिंग त्यांनी केलेले आहे. 1960 साली भरलेल्या जागतिक शेतकी प्रदर्शनाच्या दालनाच्या सजावटीसाठी आपले पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. अनेक संगीत नाटकं आणि ऐतिहासिक नाटकांचे नेपथ्यही त्यांनी केलेले आहे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. आम्हा भावंडांना, दोन्ही आजोबांना आदरांजली वाहण्याचा हा योग जुळून आलेला आहे. खूप आनंद होतोय. या ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झाले, पण आजचा हा खरोखर दैवी योग आहे. आज माझ्या वयाच्या उत्तरार्धात जेव्हा अध्यात्म, गीतासार या विषयांची थोडी समज आल्यावर आजोबांचे हे अप्रकाशित महान कार्य लोकांपुढे यावे म्हणून हे प्रकाशनाचे इंद्रधनुष्य मी उचलले. पण ते कसे, कधी, कोणाच्या हस्ते करावे असे अनेक प्रश्न माझ्यापुढे उभे होते. पण आजोबांच्या आशीर्वादाने आणि ईश्वरीय पाठबळामुळे आपोआप सर्व गोष्टी एका मागोमाग एक होत गेल्या. प्रकाशनाचे काम हाती घेतले तेव्हा हस्तलिखिताची बरीचशी पाने ही जीर्ण झालेली होती. त्याची फोटोकॉपी काढून DTP करणे हे फार मोठे जिकरीचे काम होते.
परंतु आजोबांनी करून ठेवलेले नियोजनबद्ध काम बघून आम्हाला अप्रूपच वाटले. कारण शीर्षक, अनुक्रमणिका, आत्मकथन, प्रस्तावना तसेच त्या काळातील थोर व्यक्तींचे अभिप्राय आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेले 18 अध्याय वेगवेगळ्या बटर पेपरमध्ये ठेवून सुई धाग्याने शिवून त्याला वरून पुठ्ठ्याचे आवरण देऊन त्यांनी ग्रंथाची सुंदर बांधणी करून ठेवली. 1945 ते 1965 या कालावधीत त्यांनी या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे असा त्यांच्या हस्तलिखितामध्ये उल्लेख सापडतो. आणि ह्याच काळामध्ये त्यांचे कुटुंब गोव्यावरून मुंबई येथे स्थलांतरित झाले. मुंबईमध्ये छोट्याशा जागेत खूप मोठ्या कुटुंब व नातेवाईकांबरोबर राहत असताना आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून ह्या ग्रंथाची रचना आमच्या आजोबांसारखेच एक तपस्वी करू शकतात. मे 2024 मी हे काम सुरू केलं आणि मे 2024 हे सुरू केलेलं काम आज 15 डिसेंबर 2025 सफला एकादशीच्या दिवशी सफल संपूर्ण होत आहे. 60 वर्षानंतर ह्या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे. प्रकाशनाच्या ह्या कामात अनेकांचं मला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्या सर्वांची मी सदैव ऋणी राहीन. मन प्रसन्न असताना प्रचलित नाट्यसंगीताच्या चालीवर स्वतःची रचलेली गाणी गुणगुणताना आजोबांना सुचलेल्या कल्पनेला आणि गुरु राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर पटवर्धन बुवा यांच्या प्रेरणेने रचलेला श्रीमद भगवद्गीता संगीतामृत हा ग्रंथ आपल्यासमोर प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तेथील संस्कृत श्लोकांचा सहज सोप्या मराठी भाषेतला अनुवाद प्रचलित नाट्यपदांच्या चालीवर बांधल्यामुळे तसेच मूळ पदांची माहिती त्यासोबत दिल्यामुळे नव्या जुन्या गायकांना यातील पदे सहज म्हणता येतील. हा ग्रंथ नाट्यसंगीत आणि भगवद्गीतेच्या अभ्यासकांना एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरू शकतो. गीत रामायणाप्रमाणे या ग्रंथातील पदांचे कार्यक्रम होत ही प्रभूचरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले तेव्हा दोघही नातवंडांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि समाधान दिसत होते. आपल्या या संस्कृतीचा ठेवा पुढच्या पिढीकडे पण जावा या शुद्ध भावनेने ताईंच्या नातीलाही पुस्तक देण्यात आले. मान्यवरांनी कार्यक्रमाला धरून खूप छान माहिती दिली आणि डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि श्री नीरज दांडेकर यांनी पुस्तकाबद्दल पण बरीच माहिती दिली. श्री सुनंद बालचंद्र मणेरकर, स्वर्गीय श्री सीताराम मणेरकरांचे नातू, यांनी पण त्यांच्या काही आठवणी आणि सर्व मंडळींचे आभार मानले. जी सुरुवात 6 महिने आधी होताना मी बघितलेली आहे आणि त्यानंतर जे आई इतके दिवस करत होती, त्यामुळे आज जेव्हा मी कार्यक्रम ऐकला, सगळं बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती किती काय काय इतके दिवस करत होती आणि कधी कळलंही नाही की ती एवढं सगळं करत होती. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. आईची खरी ओळख ही तिच्या कलेमध्ये, तिच्या संगीताच्या आवडीमध्ये आणि वाचन, भाषा या सगळ्या गोष्टी. आणि मी हे कशावरून सांगेन, आम्ही दोघीही कॉन्व्हेंटच्या स्टुडंट आहोत आज, पण आईने काळाचं हे ओळखून की आज जग बदलते हे ओळखून तिने आम्हाला इंग्लिश मीडियम नाहीच तर कॉन्व्हेंट मीडियम मध्ये टाकलं आणि स्वतः मराठी भाषेत शिकून सुद्धा पूर्णपणे आमचा इंग्लिशचाही अभ्यास ती घ्यायची. हे सगळं सांगण्याचा हेतू असा आहे की भाषेवरती जे प्रभुत्व असायला पाहिजे. आता मी खरं म्हणजे कॉन्व्हेंटची मुलगी आहे, पण मी पूर्ण मराठीत बोलते आणि हे मला या घरातूनच मिळालेलं आहे. पण मी शाळेत असताना मी संस्कृत शिकले होते आणि मी आईशी खूप भांडले होते की तू का मला एक्स्ट्रा अभ्यास करायला लावतेस, मला हे नाही करायचंय. पण आजोबांनी मला तेव्हा, म्हणजे माझे जे आजोबा आहेत त्यांनी मला तेव्हा समजवलं की तू करून तर बघ. तुरंत मी ते शिकायला सुरुवात केली. ते 3 वर्ष जे काही मी शाळेची ती शिकली, आज मला त्याचा उपयोग होतो. कारण संस्कृत ही भाषा आपण रोज नाही वापरत, पण मी मराठी इतक्या मोकळेपणाने बोलू शकते किंवा कुठलंही मराठीचं वाचन समोर आलं तर कॉन्व्हेंटचे स्टुडंट असून सुद्धा मला ते वाचताना त्रास होत नाही. त्याचं कारणच ते आहे की ते भाषा, ती संधी, त्या सगळ्याचा माझ्या विचारांवरती किंवा आपण श्लोक वाचतो हे इतकं जास्त त्या भाषेचं एक क्लिअर रीडिंग आहे की ते खूप सोपेपणाने मला करता येतं. ह्याचा मला खूप अभिमान वाटतोय की अशा घरात आमचा जन्म झाला आणि हा जो वारसा आहे, हा जो संस्कारांचा खजिना आहे, जो आम्हाला आईकडून, मामाकडून, माझ्या वडिलांकडून, या सगळ्यांकडून जो मिळालेला आहे, तो आम्हाला पुढे जपता यावा. अशीच तुमच्याकडनं ही शुभेच्छा मिळावेत अशी मी एक आशा करते आणि सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही आज इकडे आलात आणि या कार्यक्रमाचा आनंद घेताय. त्यानंतर मान्यवरांना श्रीकृष्णाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
8 ते 10 गाणी अर्चनाताई कान्हेरे ह्या अतिशय यांच्या सुंदर आवाजात त्या गायल्या आणि डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांनी प्रत्येक गाण्यावर जे विवेचन करत होते ना, ते खरोखर ऐकत बसावं असं वाटत होतं. अगदी मंत्रमुग्ध व्हायला होत होतं आणि त्यामुळे त्या गाण्याची रंगत अजूनच चढत होती. या अशा सुंदर कार्यक्रमाचे 3 तास कसे संपले हे कळालंच नाही आणि खरोखर खूप उत्तम प्रोग्राम झाला. या संदर्भात तुम्हाला काहीही अजून माहिती हवी असेल, पुस्तक खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला असे काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यासाठी स्नेहाताई माणगावकर यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, हे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. त्यांच्या आजोबांनी केलेल्या काही भूमिकांचं चित्र पण इथे दाखवलंय. पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगत आहेच, प्लस हे असे पुस्तकाची रचना केली, काव्य आणि त्याच्या खाली मराठीत भाषांतर. आजोबांना मिळालेले अभिप्राय देखील याच्यात दिलेले आहेत आणि ही असे काही पिक्चर्स. लेखकांचा संक्षिप्त परिचय पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे.